जीवनात आपण सगळे काहीतरी शोधतच असतो. जीवनात आपण सगळेच काहीतरी शोधतच असतो. सुख, समाधान आणि स्वतःची ओळख. पण अनेकदा आपण चुकीच्या दिशेने चालत राहतो. स्वामी समर्थ सांगतात, सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. याचा अर्थ खूप साधा आहे. जर तुम्हाला यश, आनंद आणि शांतता हवी असेल तर तुम्हाला योग्य दिशेने चालावं लागेल. जसं सूर्याच्या विरुद्ध दिशेने चाललो तर सावली पुढे दिसते, पण सूर्याच्या दिशेने चाललो की सावली आपोआप मागे येते. तसंच आपण योग्य विचार, योग्य कृती आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जीवन आपोआप योग्य मार्गावर येईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शिकवण तुला या जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तर सांगतीलच, पण त्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वामी समर्थांच्या नावाने करावी. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजच्या जगात प्रत्येकाला उत्तर हवं असतं. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची घाई असते. पण स्वामी म्हणतात, शांतता प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं सुंदर उत्तर आहे. आणि संयम परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर. कधी गप्प राहणं हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं. एक छोटी गोष्ट बघा. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला रागात काहीतरी बोललं आणि तुम्हीही त्याला उत्तर दिलं तर वाद वाढतो. पण जर तुम्ही शांत राहिलात तर त्या वादाला तिथेच पूर्णविराम मिळतो. संयम ठेवला तर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरते. आणि नक्कीच या गोष्टी ऐकून घे, या गोष्टी समजून घे, कारण की याच गोष्टी तुला कुठे ना कुठेतरी आयुष्य संपूर्णतः जगायला शिकवणार आहेत. या आयुष्यामध्ये संपूर्णतः भाग्यवंत ठरायला शिकवणार आहेत. आज म्हणतात ना स्वामींचे चमत्कार झाले, स्वामींनी आयुष्य बदलले. स्वामींच्या चमत्कारामुळे आज माझे आयुष्य बदलले आणि नक्की स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलणार. स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक सुद्धा घडवणार. तू फक्त आज इथे लक्ष दे, कारण की स्वामी समर्थांचे विचार तुझे संपूर्ण आयुष्य तर बदलतीलच, पण त्यासोबत तुझ्या आयुष्यातील ज्या घडामोडी आज तुला त्रास देत आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळणार आहे. तू आज फक्त इथे लक्ष दे. आणि नक्कीच माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य हे कायम माणसासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जातात. या गोष्टी सातत्याने लक्षात ठेव. आणि नक्कीच स्वामींच्या अनमोल विचारांकडे तर वळूयात, पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकतोस, अगदी लाख मोलाचे कार्य करू शकतोस. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण सातत्याने एक गोष्ट शिकवत आलेली आहे. आज जर आपल्या आयुष्यामध्ये आनंद आहोत, आज आपण कष्ट करत आहोत, आज आपण काबाड कष्ट करून आपले आयुष्य पुढे ढकलत आहोत, आज आपण स्वतःच्या पायावरती उभे राहिलेलो आहोत, आपल्याला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही, एवढे सक्षम आपल्याला परमेश्वराने बनवलेलं आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. आज तुझ्याकडे ते बळ आहे की तुला आज कोणासमोर उभं राहण्यासाठी किंवा कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येत नाही. पण आज त्या लोकांचा काय, जी लोकांसमोर हात पसरतात. तर खरी एक गोष्ट सांगतो, सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याची काळ आणि या काळाची गरज, ती छोटी छोटी चिमुकली पोरं. काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत. पुढे पाठी कोणी नाही, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता येत नाही, फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे निर्दयाने, आज त्यांच्याकडे पाहणं सुद्धा आपल्यासाठी कठीण आहे. आणि जर आज प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, या कलियुगामध्ये आज प्रत्येक स्वामी भक्त सुद्धा व्यस्त झालेला आहे, मग त्या लोकांचा विचार करणार कोण?
त्या लोकांसाठी उभं राहणार कोण? या महत्त्वाच्या मोहिमेला सांगण्याचं एक सर्वात मोठं तात्पर्य आहे फुल ना फुलाची पाकळी. जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचं रडणं राहणार नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख राहणार नाही. आणि स्वामी समर्थांचे हेच विचार तुला नक्कीच काहीतरी शिकवून जातील. तू आज तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव, तू आज तुझ्या कृत्यांवर विश्वास ठेव. आज आपण सर्व काही करतो, पण इतरांना मदत करण्याचे काम हे सर्वात आधी आपल्याला केलं पाहिजे. कारण की आज आपल्याकडे जे काही आहे त्या गोष्टी जर आपल्याकडे वाटण्याची ताकद आहे तर स्वामींकडे भरपूर काही देण्याची ताकद सुद्धा आहे. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. तर कमल कदम, त्यानंतर अंगना चव्हाण या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीच नाही आहे, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सुख नाही आहे, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आनंद नाही आहे. तर आज नक्कीच तुझ्यासमोर एक विनंती हीच असेल की या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस, या महत्त्वाच्या मोहिमेला दुर्लक्ष करू नकोस. त्या लोकांना मदत करण्यासाठी, त्या लोकांना मदत पाठवण्यासाठी लवकरात लवकर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. स्वामी समर्थांचे विचार कायम हेच सांगत असतात की माणसाने आपले कृत्य बघावे, माणसाने आपले कर्म बघावे. आज इतर माणसांना दिखावा करून काहीच मिळणार नाही. परमेश्वर सर्व काही पाहत आहेस. तू काय करतोयस, तू काय करणार आहेस, तुला काय करायची इच्छा आहे, या गोष्टी सुद्धा स्वामींना माहिती आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद हे येणारच येणार. आणि 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमध्येच तुम्ही चांगले दिवस लपलेले असतात. आणि नक्कीच एक शेवटची विनंती हीच असेल तुझ्यासमोर, खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. आणि त्याचसोबत एक गोष्ट कायम लक्षात ठेव, महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण स्वामी समर्थांचे विचार कायम एक गोष्ट शिकवत राहतात. स्वामी समर्थांचे शब्द कायम एक गोष्ट शिकवत राहतात. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये कधी पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण सगळे मोठं व्हायचं स्वप्न बघतोच, पण त्या स्वप्नांसाठी लागणारा संघर्ष सहन करायला तयार नसतो. स्वामी सांगतात, आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असली पाहिजे. म्हणजेच यश हवं असेल तर मेहनत, अपयश आणि अडचणी स्वीकाराव्या लागतात. एक शेतकरी विचार करा, तो उन्हात, पावसात, वाऱ्यात मेहनत करतो तेव्हाच त्याला पीक मिळतं. जर तो फक्त सावलीत बसून राहिला तर त्याच्या हातात काहीच लागणार नाही. आज आपल्या आयुष्यात अनपेक्षित अडचणी खूप साऱ्या घडतात. काही लोकांना प्रेमामध्ये धोका मिळतो, काही लोकांना स्वतःच्या जवळच्या नात्यांमध्ये धोका मिळतो, तर काही लोकांना नक्कीच मनापासून धोका मिळतो. तर काही लोकांचे मन हे चंचल असते, काही लोकांचे विचार हे खराब असतात, किंवा आपल्याला खराब विचार जाणवतात, वाईट मार्ग दिसतात, दिवस वाईट असतात, किंवा दुःखाचे दिवस दिसतात आणि आपल्याला कोणतेही मार्ग सापडत नाहीत. या सर्व गोष्टी हे कारण आहेत. आपल्याला जर त्या गोष्टींमध्ये नीट विचार केला तर त्या गोष्टींचा विचार करा ना, त्या गोष्टी का घडल्या असतील, त्या गोष्टी का घडवल्या असतील स्वामींनी. आज तुझे दुःख पाहायला स्वामींना मजा येत नसेल, आज आपल्या परमेश्वर मजा घेत नसेल आपली. आज नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मजबूत बनवण्याची ती तयारी आहे. जी लोक तुझ्या लायकीची नाहीत ती लोक तुझ्यापासून दूर गेलेली आहेत. जे काम तुझ्यासाठी कठीण आहे त्या कामामध्ये तू नक्कीच एक मेहनती माणूस व्हावा, त्या कामामध्ये तू नक्कीच एक यशस्वी माणूस व्हावा. म्हणून त्या कामामध्ये अडथळे येतात, कारण की ते अडथळे जर तू सोडवलेस तर त्या गोष्टींचा अनुभव तुझा वाढतो. माणसाचा अनुभव हा माणसाला आयुष्यामध्ये पुढे नेतोच, पण माणसाचे दुःख हे माणसाला प्रत्येक क्षणामध्ये मजबूत बनवत असतं. आणि आज जे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट असतील त्या गोष्टी तुला मजबूत बनवण्यासाठी, आणि आज जे काही तुला मिळालेलं आहे, आनंद असेल, सुख असेल, तर नक्कीच त्या गोष्टी स्वीकाराव्या आणि त्या गोष्टीचा कधी माज करू नये. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी जगणं
स्वतःसाठी जगणं. स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून. आपण इतक्या वेळा इतरांच्या अपेक्षेमध्ये अडकून राहतो. इतक्या वेळा इतरांच्या अपयशामध्ये अडकून राहतो, अपेक्षेमध्ये सुद्धा अडकून राहतो, की स्वतःचं आयुष्य जगायचंच विसरतो. एक उदाहरण घ्या. एखादा माणूस सगळ्यांना खुश ठेवण्यात इतका व्यस्त असतो की शेवटी तो स्वतःच दुःखी राहतो. म्हणून कधी स्वतःचा विचार करणे हे स्वार्थीपण नाही. ती गरज आहे. नात्यांबद्दल बोलायचं झालं तर स्वामी सांगतात की स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुंभेरेच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. म्हणजेच प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. एक गरीब माणसाला जर कोणी प्रेमाने विचारपूस केली तर त्याला मिळालेलं समाधान हे करोडो रुपयांपेक्षा जास्त असतं. कारण शेवटी माणूस पैशाने नाही तर नात्यांनी श्रीमंत होतो. जीवनात संघर्ष येणारच, पण त्या संघर्षात जर कोणी निस्वार्थीपणे मार्गदर्शन करणारा असेल तर वाट ही नक्की सापडते. आणि एक सत्य नेहमी लक्षात ठेवा. नात्यांच्या गर्दीत तीच लोक एकटी असतात जी मनाने खरी आणि स्वच्छ असतात. कारण आजच्या जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला आहे. पण जरी तुम्ही एकटे राहिलात तरी स्वतःची किंमत कमी समजू नका. शेवटी कर्मांचं तत्व खूप गूढ आहे. स्वामी सांगतात की कर्म करताना विचार करा. कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणी दिलेला शाप. आपण जे पेरतो तेच उगवतं. जर तुम्ही चांगलं केलं तर चांगलंच परत येणारच, आणि जर चुकीचं केलं तर त्यांचे परिणामही भोगावे लागतात. म्हणून प्रत्येक कृती करण्याआधी दोनदा विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं, पैसा वाढला म्हणजे सुख वाढत नाही. अनेकदा पैसा माणसाचा अहंकार वाढवतो आणि तोच अहंकार त्याला नष्ट करतो. म्हणून नम्रता जपा, साधेपणा ठेवा आणि माणुसकी कधीही सोडू नका. कारण शेवटी तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नसतं. तुमच्याकडे किती चांगुलपणा आहे हे खरं तुमचं मोजमाप असतं. ही स्वामी समर्थांची शिकवण आहे. प्रकाशाच्या दिशेने चालत राहा. शांतता आणि संयम ठेवा. संघर्षाला सामोरे जा. स्वतःसाठी जगा आणि चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य नक्कीच सुंदर बनेल. आणि स्वामी समर्थांचे विचार एवढंच सांगत नाहीत, स्वामी समर्थांचे शब्द एवढंच सांगत नाही. ही तर सुरुवात आहे. यापुढील विचार तुला नक्कीच तुझं आयुष्य जगायला शिकवणार आहे. आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि एक गोष्ट कायम ऐक, आपले अनुभव आपल्याला नक्कीच मजबूत बनवते. आपले अनुभव नेहमीच आपल्याला अनुभवी बनवते. काही गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, पण एखाद्या गोष्टीची वारंवार सवय लावली तर ती गोष्ट आपल्या मनात राहते, आपल्या हृदयात राहते, आपल्या कृत्यात उतरते, आपल्या कर्मात उतरते, आपल्या स्वभावात उतरते. तर काही गोष्टी नक्कीच वारंवार ऐकणं सुद्धा चांगलं असतं. स्वामी समर्थांचे हे शब्द काही ऐकले असशील, काही गोष्टी अनुभवल्या असशील, पण त्या गोष्टींचं नक्कीच तू आतून त्या गोष्टींचा आस्वाद घे. कारण की त्या गोष्टी तुला कायम काही ना काहीतरी शिकवत राहणार. आणि हे स्वामी समर्थांचे विचार तुला तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार. आणि यापुढे तुम्हाला काही असे विचार सांगणार आहे जे फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्य बदलण्यासाठी आहेत. आपण सगळे आयुष्यात सुख शोधत असतो. पण कधी शांत बसून विचार केलाय का की सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात आणि हे जीवन सध्याच्या काळामध्ये चालत आहे. या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे.
या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचा सार दडलेला आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचा सार हा दडलेला आहे. आपण बाहेरून जे पाहतो ते नेहमी खरंच असतं का? असं नाही. ते नेहमी खरंच असतंच असं नाही. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. आणि काही लोक दुःखात असूनही शांत आणि समाधानी असतात. म्हणूनच जीवनात कधीही फक्त बाह्य रूपावरून कोणाचे मूल्यांकन करू नये. आजच्या काळातील एक सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. स्वामी समर्थ म्हणतात, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर जास्त करणारी लोक जास्त चांगली असतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धी नेहमी स्वतःचा फायदा शोधते. पण मन दुसऱ्यांचा विचार करतं. आज प्रत्येक जण स्वतःसाठी धावत आहे. स्वतःचे आयुष्यामध्ये सुख शोधत आहे. पण खरा आनंद कुठे आहे हे आपण विसरलो आहोत. खरा आनंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे. कुणाला मदत करण्यात आहे. कुणाच्या आयुष्यात थोडासा प्रकाश देण्यात आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आज आपल्यासोबत कोणी वाईट वागलं असेल तर आपण सुद्धा त्याच्यासोबत वाईट वागून आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक राहिला आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक हा राहिला. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. पण स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं पण देवाचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. त्यामुळे बाहेरचं सुंदर बनवण्यापेक्षा आतून सुंदर बनण्याचा प्रयत्न करा. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाची घटक आहे. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या जगात जगताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. हे वास्तव्य आहे. तुम्ही जितके चांगले असाल तितके काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मन चांगलं ठेवा पण स्वतःला कुमकुवत बनवू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका. कारण काही लोक तुमच्या भावनांशी खेळतात आणि त्यातूनच त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे चांगुलपणा ठेवा पण स्वतःचं संरक्षण करायला शिका. आता एक मोठा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. अनेक लोकांना वाटतं की देवाला अगरबत्ती लावली, नारळ फोडला, मंदिरात जाऊन नमस्कार केलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्यातील दुःख दूर होतील. पण स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिलेले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे. जर आपण स्वतःच प्रयत्न केले नाही तर देवही काही करू शकत नाही. देव त्यांनाच मदत करतो जो स्वतः मेहनत करतात, जे प्रयत्न करतात, जे हार मानत नाहीत. आणि नक्कीच स्वामी भक्तांनो, जीवनात सगळं आपल्या मनासारखं होणार असं नाही. कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी यश मिळेल तर कधी अपयशही येईल. पण या सगळ्या परिस्थितीत आपलं मन स्वच्छ ठेवणं, दुसऱ्यांना मदत करणं, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि सतत कष्ट करत राहणं हेच खऱ्या अर्थाने जीवन जगणं आहे. जीवन खूप छोटं आहे. ते कोणाला दुखवण्यात घालवू नका तर कोणाला आनंद देण्यात जगा. फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी
मनासाठी जगा. आणि नेहमी लक्षात ठेवा, जीवनात सगळं दिसतं तसं नसतं, म्हणून मनाने जगा, खरं जगा आणि प्रत्येक क्षणाचा अर्थपूर्ण उपयोग करून घ्या. स्वामी समर्थांच्या प्रत्येक शब्दांमध्ये तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. आज दुर्लक्ष करू नकोस, आज या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस, कारण की आजच्या या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार आहेत. तुझ्या जीवनामध्ये एक खूप मोठा फरक घडवून जाणार आहेत. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगली काम केलीस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील तर
आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव, ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो, पण कायम लक्षात ठेव, ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही, तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील
तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे, बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही या आयुष्यामध्ये. वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते. तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो. या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाहीये, या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्या सोबत असतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस, कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात. आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात. खूप सारे असे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य ह्याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची, पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि आत्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपल्या एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कुणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काही चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी नदीत फेकून दिली. त्या क्षणी त्याला पुन्हा शांतता मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे, आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून
निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, जसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व फार मोठं आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्या वेळीची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा, विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा, विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा, आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा, हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ, मग कधी कोणासमोर तुला हात पसरावायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत, आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे. त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत, तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील, कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही, परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही. तो फक्त अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा, कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं, एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो, त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता. तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला.
झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही दिवसात तो निराश झाला, पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळक, काल बदलता येत नाही, पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला, मोबाईल बाजूला ठेवला, वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही, पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं, पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना, त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे तर नक्कीच त्या अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊल वाटा चालव आणि तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही व आपल्यासाठी चांगलं विचार करणारे या कलियुगामध्ये स्वामींशिवाय कोणी नाही. आई वडिलांनंतर स्वामींचं मान हे सर्वात मोठं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणायचा, या कलियुगामध्ये या कर्मभूमीवरती जो व्यक्ती आई वडिलांचा आदर करेल तोच खरा माझा स्वामी भक्त असेल, तोच खरा माझा स्वामी भक्त असेल. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे शिकवण हे तुला बरंच काही शिकवणार आहे. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. एक कर्माचं तत्व तुला सांगतो, एक कर्माचं तत्व तुला सांगतो. जे कर्माचे तत्वे तुला या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा शिकवण देऊन जातील. हा विचार आपल्या मनाच्या शक्तीबद्दल खूप मोठा संदेश देतो. माणसाच्या आयुष्यात परिस्थितीपेक्षा त्याचे विचार अधिक महत्त्वाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आली तरी तो माणूस हार मानत नाही. त्याच्या मनात आशा, धैर्य आणि पुढे जाण्याची जिद्द असते. म्हणूनच म्हणतात की सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, कारण सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात. असे लोक संकटातही मार्ग शोधतात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात पण याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीचे विचार नेहमी नकारात्मक असतील तर त्याला कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला आनंद मिळत नाही. तो नेहमी भीती, शंका, निराशा आणि तक्रारी यांच्यात अडकून राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण त्याच्या मनात आधीच नकारात्मकता भरलेली असते. म्हणूनच म्हणतात की नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, कारण माणूस आधी स्वतःच्या मनातून बदलला पाहिजे. उदाहरणार्थ तुला एका स्वामी भक्ताच्या परिस्थितीबद्दल उदाहरण देतो. दोन लोक एकाच परिस्थितीत असतात. समजा दोघांची नोकरी जाते आणि खरंच गेली सुद्धा. एक माणूस विचार करतो की आता माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, त्यामुळे तो निराश होतो आणि काहीही प्रयत्न करत नाही. पण दुसरा माणूस म्हणतो, ही एक अडचण आहे पण मी नवीन संधी शोधेन. तो प्रयत्न करत राहतो आणि काही दिवसांनी त्याला आणखीन चांगली संधी मिळते. परिस्थिती दोघांची एकसारखी होती पण विचार वेगळे असल्यामुळे परिणामही वेगळे झाले. या विचारातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश येत राहणारच, पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही. आणि जर आपण
आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही, तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही. तू कितीही लोकांसमोर काहीही दाखव, आज चांगले कर्म करत आहेस, आज चांगले कृत्य करत आहेस, या गोष्टींचा दिखावा केलास तरी सुद्धा परमेश्वर सर्व काही बघतोय. कोणाला दाखवण्यासाठी काही करू नको, स्वतःच्या मनासाठी कर. आज आनंद हवा असेल तर स्वतःच्या मनाला विचार की तुला काय हवं आहे. थोडा वेळ शांत बस. तुला काय हवं आहे या गोष्टीचं उत्तर सुद्धा तुला स्वतःकडूनच मिळेल, तुला स्वतःकडूनच मिळेल. या कलियुगामध्ये माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. आज आपले आयुष्य वाईट आहे, आज आपले आयुष्य वाईट आहे असे सुद्धा विचार करणारी लोक आहेत. पण आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जर त्या आयुष्याचा अहंकार भेटत असेल तर काही गोष्टांना, काही लोकांना ते आयुष्य सुद्धा मिळत नाही. हा विचार आपल्या जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार आपल्या आयुष्यातील जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. माणूस आयुष्यभर धन, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. अनेकदा तो यासाठी आयुष्यभर धावपळ करतो. एक नवीन गोष्ट आहे की मृत्यूनंतर यापैकीही काहीही आपल्याबरोबर जात नाही. आणि ही नवीन गोष्ट तुझ्यासाठी नाही, त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज त्यांच्या आयुष्यावरती अहंकार आहे, आज त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार आहे. मृत्यूनंतर यापैकी काहीही आपल्याबरोबर जात नाही. धन, दौलत, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपण मेहनत करून मिळवतो नक्की, पण त्या गोष्टींचा कधी दुरुपयोग किंवा अहंकार बाळगू नये. आज त्या गोष्टींमुळे कोणाला कधी नीचा दाखवू नये. कारण की या आयुष्यामध्ये आपण कमवलेला पैसा, घरे, जमीन, संपत्ती किंवा वस्तू हे सर्व इथेच राहून जातं. आपल्याला मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, आपल्या मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, पण त्या गोष्टींशी आपला पुढे काहीही संबंध राहत नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते की ज्याला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सोबत राहते, की जी गोष्ट मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते, ती म्हणजे त्याचे कर्म, ती म्हणजे त्याचे कर्म. माणूस आयुष्यभर जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं परिणाम त्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे वागला, इतरांना आनंद दिला आणि चांगुलपणाने जीवन जगले तर त्याच्या जाण्यानंतर ही लोक त्याची आठवण प्रेमाने काढतात. त्याचे चांगले कार्य, त्याची चांगली छाप समाजात कायम राहते. पण जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वार्थ, फसवणूक किंवा वाईट वागणूक दिली तर त्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आठवण राहत नाही. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात ठेव. एका श्रीमंत माणसाची, एक श्रीमंत माणूस खूप पैसा कमवतो पण कधीही त्याला कुणालाही मदत करत नाही. कधीही तो कोणालाही मदत करत नाही, कोणासाठी धावत नाही, उलट लोकांना त्रास देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याची संपत्ती पाहतील पण त्याबद्दल आदर किंवा प्रेम ठेवणार नाहीत. पण दुसरीकडे एखादा साधा माणूस असतो ज्याच्याकडे खूप पैसा नसतो तरी तो लोकांना मदत करतो, चांगलं बोलतो, इतरांच्या दुःखात त्यांची साथ देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला आठवतात, त्याच्यासाठी चांगले शब्द बोलतात आणि त्याच्या चांगुलपणाचीही उदाहरणे देतात. यावरून दिसून येते की खरी संपत्ती ही पैसा नसून चांगले कर्म असतात. एक सारांश तुला सांगतो. या विचारातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आयुष्यात धन, दौलत, पैशासाठी जो माणूस नेहमी धावत असतो त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य आहेत, आवश्यक सुद्धा आहेत. पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याच भागामध्ये, त्याच परिच्छेदामध्ये, त्याच ठिकाणी राहून द्यायला पाहिजेत. कारण की जर आपण त्या गोष्टींचा जास्त हावभाव केला तर त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन डुबतात. आणि नक्कीच आयुष्यात पैसा, संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे चुकीचे नाही, पण त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा सोडू नये. कारण शेवटी या जगातून जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या मागे राहते ती फक्त आपल्या कर्मांची छाप आणि लोकांच्या मनात असलेली आपली आठवण. म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, इतरांना मदत करावी, प्रामाणिकपणे जगावे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा. कारण शेवटी संपत्ती इथेच राहते पण कर्म मात्र आपल्या आयुष्याचा खरा वारसा बनतं. कर्म मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील खरा वारसा बनवतात, आपला खरा वारसा बनवतात. आज नक्कीच बोलशील की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी कोणाचा विचार का करू. आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येतोच बघा. आज जर
माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत उभा कोणी नाही, तर मी आज त्यांचा विचार का करू? आज मी त्यांच्यासाठी का उभा राहू? आज मी त्यांच्या चांगल्याचा विचार का करू? जर तो व्यक्ती समोरचा माणूस तसा असेल, पण जर आपण पण त्याच्यासारखा विचार केला तर आपण कसे होऊ? या गोष्टीचा सातत्याने नक्कीच एक विचार तुझ्या मनात ठेव. आज कोणी तुझ्यासोबत वाईट केलं असेल ना, तर त्याला करू दे, कारण की त्या गोष्टीतून तुला आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे. त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळालेला आहे आणि त्या चुका तू पुन्हा करणार नाहीस. कारण की जर तू कुठे ना कुठेतरी चुकला आहेस म्हणून तो व्यक्ती तसा वागला आहे. कुठे ना कुठेतरी तू त्याला जास्त तुझ्या आयुष्यामध्ये, खूप जास्त तुझ्या आयुष्यामध्ये मोल दिला असशील. त्याच्यासोबत त्या गोष्टी बोलला असशील त्या गोष्टी ऐकण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाहीये. या गोष्टी आपल्याला समजतात, या गोष्टी आपण समजू शकतो. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर समोरचा माणूस तसा आहे तर तसा वागू नकोस. आज तो तुझ्यासोबत वाईट वागला आहे, तू त्याच्यासोबत वाईट वागू नकोस. कारण की कर्माचं तत्व फार वेगळं असतं. हे कलियुग आपल्याला असं वाटतंय तसं नाहीये. स्वामींच्या शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे, स्वामींच्या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. तू आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुला तुझे आयुष्य समजावणार आहेत, तुला तुझे आयुष्य समजावून देणार आहेत. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, हे स्वामी स्वतः सांगतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. स्वामींच्या विचारातून मिळेल. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता, अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यात आपले भविष्य घडते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि एखाद्या हिऱ्याला सुद्धा हळूहळू कोळशाच्या स्वरूपात ठेवून देतो. कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. फक्त या कलियुगामध्ये चांगले विचार आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा होणार नाही. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. कधीच आपल्या सध्याच्या वेळेवरती दुःख मानू नकोस, कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती माज मानू नकोस, कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती गर्व करू नकोस. येणाऱ्या दुःखांना, येणाऱ्या वाईट वेळेला, येणाऱ्या चांगल्या वेळेला मनापासून स्वीकारून बघ. आज ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण्यासाठी, आज ज्या गोष्टीचा अनुभव मिळतोय त्या गोष्टी तुला समजावण्यासाठी या आयुष्यामध्ये तू रडतोयस, कारण की त्यातून तुला एक अनुभव मिळणार आहे. आज तुला अनुभव मिळत आहेत, कारण की त्या अनुभवातून तू नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. ते म्हणजे माणुसकीनी, ते म्हणजे कर्मांनी, ते म्हणजे या आयुष्याच्या अनुभवांनी. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो जसे कारण सर्व सृष्टी अकारणे, जो लावी भक्ती भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा विनाशी स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. कायम गोष्ट लक्षात ठेव, जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक
फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका, एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावर रुसून बसतील, पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावरती रुसून बसतील. अतिशय सुंदर विचार, अतिशय मनाला लागणारा विचार, अतिशय अंगावरती काटा आणणारा विचार, हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे संदेश आहे जे आपल्याला चांगल्या मार्गावरतीच नेणार. आणि आज तू या गोष्टींसाठी वेळ काढणार नाहीस तर एक पस्तावा तुझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते, वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतोच पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील, प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी, या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं, जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही, काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळा नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते, त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही. नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस, वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही,
बोलत नाहीत त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो, त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल, प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे, ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात, स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढे नक्की. तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढं नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना, तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास तर खूप खोलपर्यंत विचार जातात. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. आणि जर चांगले विचार मनापासून ऐकण्याची ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये वाईट विचार आणि वाईट गोष्टी कधी घडणारच नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही विचार आपण ऐकलेले असतात, काही विचार आपण केलेले असतात, काही कृत्य आपण घडवलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वारंवार केलेल्या गोष्टीचा सराव होतो. वारंवार ऐकलेल्या गोष्टींना आपल्याला सवय पडते. ती सवय कृत्यामध्ये बदलते आणि ते कृत्य आपले आयुष्य घडवतात. नक्कीच खूप मोठा अडथळा आला की समजावं आपल्या विजयाचा आपण जवळ आलेलो आहो. माणसासारखा कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. म्हणून तुम्हाला सांगतोय, वेळेवरती वेळेला समजून घ्या. आज तुमची वेळ समजून घेण्याची आहे आणि स्वामींचे विचार आचरण्यात आणण्याची आहे. आज स्वामींची हीच भक्ती जी तू आता ऐकत आहेस, आज स्वामींची हीच भक्ती तुला भाग्यवंत ठरवणार, तुला भाग्यशाली ठरवणार. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. अरे आज आपल्या मनाजवळचा माणूस जर 1 वर्ष लांब गेला तर तो असल्याने नसल्याने आपल्याला कुठेतरी फरक पडत नाही. जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जरी तुम्ही नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून मनापासून जगायला शिक, आनंदाने जगायला शिक. चांगले कर्म कर, चांगले कुकर्म कर. त्याच्यानंतर नक्कीच चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. या आयुष्यामध्ये बघ, तुझ्या मनासारखं नाही घडलं तर माझं नाव बदल. या
आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर नक्कीच मला सांग, तर नक्कीच मला सांग. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं शिकवतात. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला शेवटपर्यंत साथ देतील. तू फक्त स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ, एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे, आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस.
आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावहाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास
विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो, ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, त्याचं वाईट तू पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव.